श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्यामध्ये जर का मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे, ती सेवा जर का तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्ही ती 3 दिवसाची 7, 11, 21 तुम्हाला हवी तेवढी, तुम्हाला जमेन तेवढी सेवा करा. पण या महिन्यामध्ये तुम्ही नक्की ही सेवा करा. आणि खरंच सांगते, ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे ना, त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. ती सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा अधिक महिन्यात करणे म्हणजे सोने पे सुहागा. आणि याच व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची, त्याचे नियम काय, पूजा मांडणी कशी करायची, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा, कोणती पण सेवा करा, पण त्यासाठी ही अपेक्षा करू नका की आज मी ही सेवा केली आहे आणि उद्या लगेच मला त्या सेवेचं फळ मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने सेवा नाही करायची आहे. तुम्हाला सेवा करायची आहे श्रद्धेने आणि विश्वासाने, आणि त्यासोबतच तुम्हाला स्वतःमध्ये संयम ठेवायचा आहे. तुम्ही जर संयम ठेवला ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार आहे. आणि आता पुरुषोत्तम मास चालू आहे, अधिक महिना चालू आहे, आणि या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची ही सेवा केल्याने आपल्याला अधिक जास्त पटीने फळ मिळणार आहे. आता ती सेवा बघा आहे व्यंकटेश स्तोत्राची. मग तुम्ही ती 3 दिवसाची करा, 7 दिवसाची करा किंवा 11 दिवसाची करा. पण ही सेवा जर का तुम्ही या महिन्यात केली ना, तर तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुमची आर्थिक प्रगती होत नसेल ना, तर नक्कीच तुमची यातून सुटका होईल, तुमची आर्थिक प्रगती होईल आणि तुम्ही कर्जामधून मुक्त व्हाल. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. तर आता सगळ्यात पहिलं, ही सेवा कोण करू शकतं? तर बघा, ही सेवा कोणीही करू शकतं. सासू असू, सासरे असू, सून असू, महिला, पुरुष, कॉलेज करणारे, कोणीही करू शकतं. पण मी सांगेल की जर घरातल्या कर्ता पुरुषांनी किंवा महिलेने ही सेवा केली ना, तर त्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला मिळत असतो. त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा महिलांनी ही सेवा करायला हवी. आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, पूजा मांडणी कशी करायची, त्याचसोबत कधी करायची, नैवेद्य काय दाखवायचा. तर बघा, सगळ्यात पहिलं तर आपण या सेवेला सुरुवात कधी करू शकतो, तर इतर वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करणार असाल ना, त्यावेळेस शुक्रवारपासून करू शकता. पण या महिन्यामध्ये तुम्ही कधीही ही सेवा चालू करू शकता. तुम्ही किती दिवसाचा संकल्प करताय ते महत्वाचं आहे. आता ही सेवा प्रत्येकाला माहिती आहे, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते. तर तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश म्हणजे अंघोळ करून घ्यायचे आहे, चांगले वस्त्र परिधान करायचे आहेत. बघा, अंघोळ का करायची असते, तर आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतं अंघोळ केल्याने आणि आपल्याला फ्रेशही वाटतं. त्यासोबतच आपली बाहेर गेल्यामुळे शिवताशिवत होऊ शकते. कोणी विटाळ, कोणाचं सुतक काही असेल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे याची सेवा करण्या अगोदर, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करण्या अगोदर अंघोळ करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही पूजा मांडून घ्या. आता तुम्ही पूजा मांडूही शकता, न मांडता देखील करू शकता, तुमची मर्जी. पूजा मांडणार असेल तर जागा स्वच्छ करा, त्यावर चौरंग ठेवा, चौरंगावरती एक नवीन कपडा अंथरा, त्यावर थोडेसे तांदूळ टाकून भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे, पाण्याचा कलश ठेवायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही या स्तोत्राची सेवा करण्यासाठी सुरुवात करू शकता. आणि पूजा न मांडता करणार असाल तरी तुम्ही देवघराजवळ बसून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. बसण्यासाठी निळ्या रंगाचं आसन घ्यावे. पण जर तुमच्याकडे निळ्या रंगाचं आसन नसेल तर निळ्या रंगाचा ब्लाउज पीस असेल तो चालेल. काहीच नसेल तर कुठलंही आसन, तुम्ही देवपूजेसाठी जे काही आसन घेता ते आसन घेतलं तरी चालेल. बघा, सगळ्यात महत्वाचं असतं आपण किती अंतःकरणातून सेवा करतो, कारण की देव हा भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही किती मनापासून सेवा करता हे बघणार आहे देव. त्यामुळे तुमचं अंतःकरण शुद्ध ठेवा. आणि आता तुम्ही पूजा मांडणी केली असेल ठीक आहे, नसेल केली ठीक आहे, तुम्ही देवघराजवळ जरी बसले तरी सगळ्यात महत्वाचं दिवा लावणं. सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला दिवा लावायचा आहे. मग तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, कोणताही चालेल. देव म्हणत नाही की मला तुपाचाच दिवा लावला तर मी प्रसन्न होईल. तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कुठलाही दिवा लावू शकता. त्यानंतर धूप अगरबत्ती लावा व सगळ्यात पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. आता
संकल्प करण्यासाठी काय करायचं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी थोडक्यात सांगते. आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचं असतं, त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं असतं आणि त्यानंतर आपलं पूर्ण नाव सांगायचं, गोत्र सांगायचा, संकल्प करायचा. तुम्ही किती दिवसासाठी ही सेवा करत आहात. मग तुमचे 3 असू द्या, 7 असू द्या, 11 असू द्या, 21 असू द्या, जे काही दिवस असतील तुम्ही तितक्या दिवसाचा संकल्प करायचा, इच्छा सांगायची तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात आणि म्हणायचं, मी मध्यरात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची इतके दिवसाची सेवा करत आहे, माझी ही इच्छा आहे. आणि एवढं म्हणून झाल्यानंतर आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडायचं. ते पाणी तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते कुठल्याही झाडाला पाणी घालू शकता. आणि मग त्यानंतर तुम्ही स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करावी. आता स्तोत्र कुठलं म्हणायचं? व्यंकटेश स्तोत्र 2 आहेत, मराठी आहे आणि संस्कृत आहे. बघा, दोन्हीही तेवढेच प्रभावशाली आहेत. असं नाहीये की तुम्ही फक्त मराठी केलं तर तुम्हाला फळ मिळेल किंवा संस्कृत केलं तर फळ मिळेल. कुठलंही करा, कुठलंही चालेल. फरक एवढाच आहे की मराठी स्तोत्रामध्ये 108 ओवी आहेत आणि संस्कृत स्तोत्रामध्ये 15 ओवी आहेत. मराठी म्हणण्यासाठी आपल्याला 3 ते 3.5 तास लागू शकतात आणि संस्कृतसाठी 1 ते 1.5 तास तुम्हाला लागेल. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठलं बरं वाटेल. संस्कृत बोला किंवा मराठी बोला. आणि स्तोत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. एक स्तोत्र पूर्ण 21 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणून झाल्यानंतर खडी साखर किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही आरती करा, गणपतीची करा, त्यानंतर व्यंकटेशांची आरती करा व त्यानंतर तुम्ही झोपू शकता. ठीक आहे. कळालं ना तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही जितके दिवस करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला या पद्धतीनेच करायचे आहे सेवा. आणि शेवटचं म्हणजे तुम्ही 7 दिवसाचं केलं तर 7व्या दिवशी किंवा 11 दिवसाचं केलं तर 11व्या दिवशी काय करायचं आहे? तर आपल्याला गोड पदार्थाचा नैवेद्य, मग तुम्ही शिरा दाखवा, खीर दाखवा, काहीही नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्या शेवटच्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्ती ते ऐकण्यासाठी उठले तर अतिउत्तम, नाही उठले तर ठीकच आहे. पण तुम्ही मनोभावाने ही सेवा अधिक महिन्यामध्ये नक्की करा. तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.